हा आहे आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नवा वाघ STR-T09 अर्थात शिलेदार. आजच्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जाणून घेऊया सह्याद्रीच्या या नव्या वाघाविषयी. अगदी काही दिवसांपूर्वीच या नव्या वाघाचा फोटो चांदोली राष्ट्रीय उद्यानातून टिपण्यात आलाय. त्यामुळे सेनापती आणि सुभेदारच्या साम्राज्यात आता शिलेदारने प्रवेश केलाय. हा शिलेदार नेमका कोण, तो कुठून आलाय याविषयी जाणून घेण्यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नर वाघ नैसर्गिकरित्या कुठून येतात याचा मागोवा घेऊया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा एक भाग आहे. या भ्रमणमार्गाच्या दक्षिणेला तिलारी आणि काली व्याघ्र प्रकल्पासारखे वाघांचे ब्रीडिंग ग्राउंड आहेत. या ठिकाणी जन्मास येणारे नरवाघ निमवयस्क वयात आल्यानंतर हद्दीच्या शोधात उत्तरेच्या दिशेने प्रवास करतात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत पोहोचतात. शिलेदार देखील याच मार्गाने आलेला दिसतो. 2024 साली सर्वप्रथम शिलेदारचा फोटो हा सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये टिपला गेला होता. सावंतवाडी वनविभागाने डिसेंबर 2024 मध्ये आंबोलीत मृत अवस्थेत आढळलेल्या गुराच्या कलेवराच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावला होता. त्या कलेवरावर सर्वप्रथम हा निमवयस्क वाघ टिपण्यात आला. तिथे त्याचा सांकेतिक क्रमांक ठेवण्यात आला SKT21. SKT म्हणजे सह्याद्री कोकण टायगर. सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गात आढळणाऱ्या वाघांना SKT असा सांकेतिक क्रमांक दिला जातो. आंबोलीपूर्वी हा वाघ कुठे होता याचा मागमूस नाही. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये या वाघाचा फोटो थेट राधानगरी वन्यजीव अभयारण्यात टिपला गेला. त्यानंतर पुढील वर्षभर हा वाघ गायब होता. या काळात तो राधानगरीमध्येच होता की राधानगरी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मधल्या प्रदेशात याविषयी पत्ता नाही. मात्र आता हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात टिपला गेलाय आणि ते देखील तारा म्हणजेच STR-T05च्या प्रदेशात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे. हा नवीन वाघ निमवयस्क वाघ असून साधारण 3 ते 4 वर्षांचा आहे. त्याने योग्य प्रदेशाच्या शोधात आंबोली ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे स्थलांतर केलेले दिसते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांच्या मदतीने वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेवरून त्याची ओळख पटवली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा भ्रमणमार्ग हा वाघांच्या संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सह्याद्रीत आल्यामुळे या वाघाचा सांकेतिक क्रमांक असेल STR-T09 आणि आपण त्याला बोलू शिलेदार. आता तारासोबत शिलेदारची जोडी जमणार का हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल. तोपर्यंत पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.